कॉम्प्लीट आहे कॉम्प्लीट आहे वर बघा की थँक्यू. तुम्ही खाऊन घ्या प्लीज. कारण आपल्या सगळ्यांसाठी खायला आणलंय. थोड्या वेळ सगळे एकत्र खाऊन घेऊया, मग तुम्ही कंटिन्यू करा. मला काय नको, आज माझ्यासाठी सुद्धा खावंच लागेल. थँक्यू. बोलताय ना. हो पुस्तक मला ऐकायलाही मज्जा आली आणि सगळं कळलं सुद्धा. काय झालं? वर बघा, कॉम्प्लीट आहे कॉम्प्लीट आहे वर बघा की हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी आत्ता आहे कमळी ह्या मालिकेच्या सेटवरती आहे आणि कमळीमध्येच माझं एक छोटा कॅमिओ आहे. हे कॅरेक्टर मी आता म्हणजे फार सांगण्यासारखं असं काही नाही आहे, कारण छोटासाच भाग आहे. तो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन तुम्ही स्वतः बघा खरं. पण हे असं बोल्ड बिंदास गर्लचं कॅरेक्टर आहे जे माझ्यापेक्षा थोडंसं कॉन्ट्रास्ट आहे. कारण आता तुम्ही डायलॉग्स ऐकाल तर तुम्हाला कळेल की दिस इज सो नॉट मी. मी बोलीन असे हे डायलॉग्स नाही आहे त्याच्यात काही की काय तुला मी आवडले का वगैरे असं मी कधी कोणाला विचारणार नाही करत. पण हे असं कॅरेक्टर आहे आणि गायिकेचंच कॅरेक्टर आहे. त्यामुळे ॲक्च्युली माझ्यासाठी जरा जास्त जवळचा विषय होता हा की गाण्याची प्रोफेसर मी असते असं दाखवलेलं आहे. तर बघा आता तुम्ही. अनामिका गाडगीळ नावाचं हे कॅरेक्टर आहे आणि मलाच ॲक्च्युली आता खूप उत्सुकता आहे की प्रेक्षक कसं रिसीव्ह करतात हे कॅरेक्टर. कारण झी मराठीवरती म्हणजे काय दिसत होते मी झी मराठीवरती 5 वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर गाण्यांच्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीला येत होते, आवाज येत होता भेटीला. पण परत एकदा दिसणार आहे झी मराठीवरती ऑलमोस्ट 5 वर्षांनी. सो मी पण उत्सुक आहे की कसं प्रेक्षक रिसीव्ह करतात. मला सांग, या मालिकेत येण्याचा निर्णय म्हणजे आता आपण सुरेल गायक तर आहोतच नक्कीच, पण पुन्हा इकडे या बाजूला ॲक्टिंगच्या दिशेने वळण्याचा निर्णय कसा घेतलास? कारण तेच मी म्हटलं की मी एक संगीताची प्रोफेसर आहे असं दाखवलेलं आहे. संगीत रिलेटेड काहीही जरी असलं तरी ते माझ्या खूप जवळचं असतं नेहमीच. मी आधी पण सांगितलं होतं कुठल्याही फिल्म्ससाठी किंवा कुठलाही ॲक्टिंगचा रोल चूज करताना मी त्याचा गाण्याशी संबंध आहे का हे पहिले बघते. तर ह्या कॅरेक्टरमध्ये तो होता, त्यामुळे मी हो म्हटलं. बरं, कारण तुझी सुरुवातच आम्हाला जो आता ऐकायला मिळाला तुझा एक डायलॉग, तुझ्या गाण्याने सुरुवात होणार आहे आणि खरंच प्रेक्षकांच्या मनात सुद्धा समथिंग होणार आहे. तर त्या प्रेक्षकांसाठी काय सांगशील? हेच सांगेन की आत्तापर्यंत झी मराठीवरती माझी सुरुवातच झी मराठीमुळे झाली. सारेगमा लिटल चॅम्प्समध्ये मी कंटेस्टंट म्हणून होते, त्याच्यानंतर जज म्हणूनही होते आणि असंख्य टायटल सॉंग्स आणि खूप सिरियल्ससाठी थीम सॉंग्ससुद्धा झीसाठी मी गायले. तर आत्तापर्यंत कंटेस्टंट, जज, प्लेबॅक सिंगर अशा अनेक भूमिकांमध्ये तुम्ही मला ॲक्सेप्ट केलेलं आहे. तसंच ह्याही सिरियलसाठी, ह्या रोलसाठी सुद्धा अनामिका गाडगीळ ह्या रोलला सुद्धा तुम्ही तितक्याच प्रेमाने ॲक्सेप्ट कराल अशी मी आशा करते. बरं, एक शेवटचा प्रश्न. तुझ्या येण्याने कमळी आणि ऋषीच्या आयुष्यात काय आम्हाला एक वळण बघायला मिळणार आहे? हां, आता त्याच्यासाठी मात्र तुम्ही नक्की सिरियल बघा. ओके. कमळी रात्री 9 वाजता झी मराठीवर.